आपलं लाईफ सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, सगळं सेट आहे आणि मग त्या ह्याच्यामध्ये असतं की आजूबाजूच्या लोकांनी, मित्रांनी, मैत्रिणींनी कोणीतरी घर नवीन घेतलं, गाडी नवीन घेतली आणि म्हणून मी डिप्रेस झाले, असेही प्रकार होतात. किंवा एखादी बाई किटी पार्टीला जाते म्हणा किंवा त्यांच्या मैत्रिणीमध्ये कोणीतरी नेकलेस घेतला सोन्याचा आणि नवऱ्याने घेऊ दिला. प्रत्यक्षात काय असतं, खरं आहे खोटं आहे तेही माहिती नाही, पण त्यांनी मोठं हार दिला म्हणून ही बाई डिप्रेशनमध्ये जाते. मग त्यासाठी काय उपाय आहे? नुसते डिप्रेशनमध्ये नाही जात, काही वेळेला हट्ट करून पाहते. हो बरोबर आहे, तेही होतं. दोन्ही मला हवंच आहे. आता हा जो कंपॅरिझन प्रकार आहे, स्पर्धा सारखी प्रत्येक गोष्टीत केलेली किंवा हेवा वाटणं, याच्या मुळाशी असतं. आम्ही अगदी मुळाशी जर गेलो तर स्वतःवर विश्वास नसणं किंवा स्वतःला ऍक्सेप्ट न करणं. तुम्ही जर स्वतःला ऍक्सेप्ट केलं तर दुसऱ्याला किती दागिन्यांनी मडलेलं पाहिलं तरी तुम्हाला वाटेल नाही मला हे आवडत नाही, मला हे एवढंच आवडतं. बरोबर. आणि मला जे आवडतं ते मी घेतेय. तर ह्याच्यासाठी खूप कॉन्फिडन्सची गरज आहे, स्वतःवर प्रेम करण्याची गरज आहे. आणि अगेन ॲज आय सेड की या सगळ्याला वेळ लागतो. हे 1-2 दिवसाचं काम नाहीये तुम्हाला स्वतःवरती एवढा विश्वास येणं. तर म्हणून सेशन्स घेतो किंवा आम्ही वर्कशॉप जे घेतो ते त्याच्यासाठी असतात. ते जे तुम्ही म्हटलं की स्वतःला बदलणं हे खरंच शक्य आहे का? अगदी 100% म्हणजे तुमची इच्छा असेल तर. मी नाही बदलवू शकत, पण तुमची जर इच्छा असेल तर मी मदत सगळी करू शकते. कारण एक सांगायचं तर आपल्या जीवनाच्या गाडीत ना ड्रायव्हिंग सीटवर आपणच असतो. बाकी सगळे सांगू शकतात अगं ब्रेक दाब, अगं ॲक्सलरेटर कर, पण बाकी कोणी आपली गाडी चालवू शकत नाही. तर तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला काय हवं आहे. मग यांनी काय केलं त्यांनी काय केलं हे सगळे प्रश्नांचा संबंधच नाही. तुम्हाला काय हवं आहे आणि त्याच्यासाठी खूप स्वतःवर विश्वास हवा की माझ्या जीवनात मी जिंकणार आहे. मग माझी जिंकण्याची व्याख्या छोटी असेल लोकांच्या दृष्टीने, बरोबर, पण मला ती मोठी आहे. ओके, हा जेव्हा विश्वास येतो तेव्हा तुमचं हेवा वाटणं, कंपॅरिझन करणं सगळं बंद होतं. आपले जे सेशन मी तुमचे अटेंड केले त्याच्यामधूनच मी शिकले की स्वतःचे टार्गेट स्वतःच सेट करा. असं नाही करायचं की अरे बाबा त्याने एवढं केलं म्हणून मी तेवढं केलं पाहिजे आणि मग नाही झालं म्हणून मी दुःखात आहे, असं नाही. मी आणि देवाच्या कृपेने म्हणेन की मला त्याचा नक्कीच फायदा झाला. कारण एव्हरी टाइम जेव्हा आपण आपले टार्गेट सेट करतो आणि तो छोटंसं अगदी छोटंसं की बाबा मला इथे जायचंय किंवा मला हे हवंय तेवढं मी अचीव्ह केलं की त्याचा हॅपीनेस जो मला येतो ना, हा, आणि त्याच्यातनं म्हणतात ना कॉन्फिडन्स लेवल स्वतःचाच वाढतो. दुसऱ्याचं कोणतरी प्रगती केली आहे म्हणून मी त्याच्यासाठी करायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला वाटतंय तुम्ही करा, नाही वाटत आहे आनंदाने जगा. कारण खूप हाऊसवाईफ्सचा पण हा प्रश्न येतो मला की मॅडम आम्ही काहीच नाही करत आहे. तर म्हटलं काहीच नाही करत आहे हेच मला पटत नाही. पहिलं की हाऊसवाईफ म्हणजे 24 तासाचं काम आहे ऍक्च्युली. तुम्ही ते इतक्या छान रीतीने करत आहात. पण जर तुमच्या मनात येत असेल की मी पैसा मिळवायला हवा तर मग तुम्ही पाहू शकता तुम्हाला कुठल्याही वेळात तो मिळवता येतो. तुम्हाला जे आवडतं ते करा, हॉबी, आणि तुम्ही जिंका जीवनात. अदरवाईज तुम्ही ऑलरेडी एक बायको म्हणून, एक आई म्हणून जिंकलेले आहात. कशाला काळजी करता हा काम करतो मी नाही करत. इट्स अब्सोल्युटली देयर आर मेनी. आता तर बरेच साऱ्या गोष्टी आहेत करू शकणाऱ्या. आणि या निमित्ताने मॅडम मला तुमच्याविषयी, कारण आम्हाला माहिती आहे तुमचं तुम्ही कसे पुढे आलात, तर मला त्याविषयी थोडक्यात सांगितलं तर खूप. 15 वर्षापर्यंत मी फक्त एक हाऊसवाईफ होते, ते पण लहान खेड्यात. तेव्हा खूप आतमध्ये असं वाटायचं की मी काहीतरी करायला हवं, पण काय करायचं हे कळत नव्हतं. मग एकदा डोक्यात आलं की आपण PhD, कारण बाहेरच्या जगात आता बाहेर पडायचं आहे तर मला शिकावं लागेल. माझं आधीचं शिक्षण जरी MA गोल्ड मेडलिस्ट असली तरी त्याला फायदा नव्हता. तर काहीतरी शिकावं लागेल आता 12-15 वर्षांनी. तर मी PhD केलं तिथनंच. छोट्या खेड्यातच होती, तिथनं पूर्ण झालं. ते झाल्यानंतर एक कॉन्फिडन्स आला की मी काही करू शकते. आणि बाय चान्स असं झालं, नशीब म्हणा किंवा ईश्वराची कृपा म्हणा, की एक लेक्चर दिलं पेरेंट्सना दिलं. आणि त्या लेक्चरमधनं 2-3 लेक्चर्स, आणि असं झालं की मी केव्हा इंडस्ट्रियल ट्रेनर बनली, कॉर्पोरेट ट्रेनर बनली हे मलाही कळलं नाही. एकच मी जीवनात ठरवलेलं होतं की फ्रॉम नाऊ ऑनवर्ड्स, म्हणजे ह्याच्या पुढे मी जीवनाला येस म्हणणार आहे. की हो, जो अपॉर्च्युनिटी येईल त्याला मी हो म्हणेन आणि पुढे सरकेन. मग ते मला येतं किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे, मी तयारी करीन. PhD झाल्यानंतर लगेचच मी प्रोफेशनला सुरुवात केली. आता जवळजवळ 30 वर्ष या विश्वात काम करते, कॉर्पोरेट्समध्ये करते. 30 वर्ष झाली. आणि माझे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस पण असतात. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पर्सनल कोच आणि ट्रेनर आहे आणि काउन्सिलर आहे. आणि कॉर्पोरेट लेवलला होता, कॉर्पोरेट लेवलला. आणि असं मी पुढे येत गेली. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते
की कोणीही कुठल्याही वयात जिंकू शकतं. आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला अडवणारे फक्त तुम्ही असता, दुसरं कोणीच नाही. बरोबर. सो ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच मॅडम. आणि आय थिंक दिस वर्ड्स आर व्हेरी इन्स्पायरिंग टू आवर सबस्क्रायबर्स ॲज वेल. थँक्यू. तर तुम्ही जे म्हटलात की पॉझिटिव्ह राहा, स्वतःला येस, प्रत्येक गोष्टीला येस करा, नवीन शिकायची ताकद ठेवा. मी अजूनही स्टुडंट आहे, हे मी अगदी आनंदाने सांगते. कंटिन्युअस शिकायचं. हो. सो कीप इट अप. येस, थँक्यू. मॅडमकडनं आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस करणार आहोत आणि बऱ्याच गोष्टीविषयी माहिती करून घेणार आहोत. त्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. लवकरच भेटूया असाच एक नवीन विषय घेऊन.